मुंबईकरांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी मी तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि ती म्हणजे सकाळी सकाळी घेऊन येत आहे। अर्थातच मी सध्या मुंबईतील वांद्रे या ठिकाणी उभा आहे आणि मुंबईची हवेची गुणवत्ता ही प्रचंड खराब झाल्याचं चित्र जे आहे ते दिसून येत आहे। सध्या मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता ही 200 पेक्षा जास्त आहे। साधारणतः 220 ते 230 च्या मध्ये सध्या मुंबईची हवेची गुणवत्ता आहे आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला श्वसनाचा त्रास हा देखील होऊ शकतो आणि तज्ञांच्या मते आपण जी आहे गरज असल्यासच घराबाहेर पडावे किंवा मग घराबाहेर समजा आपण येत जरी असलो तरी मास्कचा वापर आपण करणं गरजेचं आहे। बघू शकतो मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ही सतत ढासळत आहे आणि अशामध्येच आज देखील 220 ते 230 इतका AQI आहे आणि हा इतका 200 पेक्षा जास्त AQI असल्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी ही चिंताजनक झालेली आहे। अशामध्येच सध्या हे चित्र माझ्या बाजूला बघू शकतो। वांद्रे येथील माहीम खाडी जी आहे ती देखील या ठिकाणी आहे आणि कशा पद्धतीने सर्व दुर्कट या ठिकाणी वातावरण झालेलं दिसत आहे, कारण की अर्थातच प्रदूषणामुळे जो 220 ते 230 गेलेला आहे त्यामुळे अशी परिस्थिती आहे। इतकंच नव्हे तर रस्त्यांवरील गाड्या ज्या आहेत त्या देखील जवळच्या दिसत आहेत पण लांबच्या दिसत नाही आणि कुठेतरी आता मुंबईच्या AQI ची तुलना ही आता दिल्लीसारखी होणार आहे याच्यात काही दुमत नाही। अर्थातच या प्रदूषणाबद्दल काहीतरी ठोस खबरदारी घेणं हे आता सरकारसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण झालेलं आहे। तितकंच नव्हे तर मुंबई महानगरपालिका देखील याच्यावर आता काय धोरण काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। न्यायालयाने अनेक निर्देश दिल्यानंतर त्याचं पालन जे आहे ते करण्यात येत आहे, तरी देखील हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस ढासळत चालली आहे आणि कुठेतरी मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण ही बातमी आहे की आता आपण मुंबईमध्ये मास्कचा वापर करणं गरजेचं आहे। एकीकडे आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटा या देखील आता येतील, कारण की अर्थातच उन्हाळा हा देखील आता जवळ आलेला आहे। काही दिवसातच होळी हा सण आहे, होळीनंतर उन्हाळा असणार आहे आणि ऊन देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या आणि मास्क लावून फिरा। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।